नाही म्हणजे लाईटीने ठरवलं काय? भाई यायचंच नाही आहे का? काय करतायत माणसं? 12 वाजले तरी लाईट नाही आली आहे. बाहेर माहिती पडलं लाईट का नाही ते. माहिती आहे ते म्हणजे कसलं काम चालू आहे. अरे कसलं एवढा दिवसभर? झोपले तरी लोक पण. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच कामाला. मम्मी, भाऊ, पप्पा बाहेर गेले चेंबूरला बहुतेक. ते गाडीचंच काम करायचं, रिक्षाचा जो प्रोसेस असतो ना, स्क्रॅप बेपचा सगळा, ते सगळं स्क्रॅपची नोटीस वगैरे घ्यायला लागते. नंतर दुसरी रिक्षा येते ना, त्याचा सगळा प्रोसेस करायला पप्पा चेंबूरला गेलेत. आणि पप्पा गेले 7ला आणि 8ला लाईट गेली. 8 पासूनच्या आत्तापर्यंत लाईटच नाही आली, माहिती का? आता 9 वाजलेत, 1 तास झाला लाईट नाही आली. मग मी बाल्कनी इथे येऊन व्लॉग चालू केला, माहिती का? थांबा दाखवतो. हे बघा, अंधारात सकाळीच ब्लॉग चालू केले. सकाळीच लाईट जाते आमच्याकडे. उठल्या उठल्या मी बोललो लाईट कुठं गेली काय माहिती. काय फालतूगिरी आहे यार, खरंच फालतूगिरी आहे. आता ना मला गॅरंटी आहे बघा, माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नाही आहे, काहीच नाही. मला गॅरंटी आहे बघा, दुपारीच लाईट येईल, माहिती का? काय करतात लाईटीचं मला तेच कळत नाही. काय आता हाफ फ्रेश होतो आणि काहीतरी खायला बसतो. अजून काय, कुठं जाऊ पण नाही शकत. आज ठरवलेलं कुठंतरी जाऊ, जॉब बघायला, काहीतरी करू. पण काय मोबाईलमध्ये चार्जिंगच नाही, काय नाही, सगळं वैतागवाडी. हे बघा, फोडणीचा भात खातोय. हाफ फ्रेश झालं, आता फोडणीचा भात खातोय बिना लाईटीचा. काय यार, खरंच आमचं चेंबूरच बरं होतंय, पनवेलला नाही. खरंच मला ना वैताग आलाय. हे ना आत्ताचं नाही आहे, हे खूप आधीचं आहे. मी पहिला पण एकदा बिना लाईटीचा ब्लॉग टाकला होता एकदा. खरंच वैताग आलाय यार. अच्छा, एकदा 1 घंटा 2 घंटा ठीक आहे. अरे पूर्ण दिवस लाईट नाही येत, एखादा माणूस मरल. काय करायचं यार. आता वाजले 10 तरी अजून लाईट नाही आली आहे. 8 9 10 3 तास झालेत. काय यार, काय फालतूगिरी, काय फालतूगिरी आहे. मोबाईल कधी पण संपेल माझा. मग ब्लॉग कसा चालू करणार मी यार? ब्लॉग कसा कंटिन्यू करणार मी? 8 9 10 11 12 5 तास झाले ना. मला आता बघायचं आहे लाईट किती वाजता येते भाई. भाई फक्त 10% चार्जिंग आहे यार मोबाईलला. कसा ब्लॉग ओपन करणार मी आता? कसा कंटिन्यू करणार ब्लॉग? कधी पण स्विच ऑफ होईल मोबाईल. भाई 1 वाजला, तरी लाईट नाही. भाई होप सोडून द्यायला लागेल आता. किती 7% चार्जिंग उरले, फक्त 7% बॅटरी. आणि माझ्याकडे दुसरा फोन पण नाही की जेणेकरून मी ब्लॉगिंग कंटिन्यू करू तिकडून. आता मला लाईट येईपर्यंत वेट करावं लागेल, माहिती आहे का? त्यानंतर चार्जिंग लावून नंतर ओपन करावं लागेल ब्लॉग. सॉरी गाईज, आता तेच करावं लागेल मला, कारण 7% चार्जिंग आहे. कधी पण स्विच ऑफ होईल, माहिती आहे का मोबाईल. आणि त्या लाईटचा आता पत्ता नाही आहे. लाईट मला वाटतं आता संध्याकाळीच येईल. बघू किती वाजता येते. वाजलेत 3:30, अजून लाईट नाही आली, माहिती आहे का? आणि मी आंघोळ पण नाही करू शकत, कारण लाईट नाही तर काय दिसणारच नाही मला. काय यार, विश्वास नाही होता तर दाखवतो थांबा. 3:30 वाजले आता. हे बघा, 3:30 वाजलेत. हद्द पार केली लाईटीने आज. नशीब थोडीफार चार्जिंग आहे फोनमध्ये, 3-4% चार्जिंग आहे नुसती. ती पण आता थोडा यूज केला की निघून जाईल, माहिती आहे का? कसं कसं टिकवलं पण आता नाही. आता लवकरात लवकर लाईट नाही आली तर मग कठीण होणार आहे.
ब्लॉग कंटिन्यू करणार कसं ते मला चिंता लागली, बाकी काय नाही. 5 वाजले यार, 5 वाजले. कुठल्याही क्षणी 1% चार्जिंग आहे आता माझ्या फोनला. कुठल्याही क्षणी स्विच ऑफ होईल. कसा कसा एरोप्लेन मोडली टाकून मी थोडासा थांबवला होता, कारण थोडे चार्जिंग कमी जाते ना त्याच्याने, म्हणून. वाजलेत बघा 5, एक्झॅक्ट 5 वाजलेत. अजून लाईट नाही आली आहे. आता बसून बसून पण कंटाळा आलाय आणि आंघोळ पण केली नाही अजून. मला एकदम वेगळंच वाटतंय. थोडीशी भांडी आहेत ती घासून टाकू ह्या उजेडावरती. ही खिडकी जरा खोलतो आणि ह्या उजेडावरती आता भांडी घासतो थोडी. आता मम्मी येईल, एक तर लाईट नाही आणि वैताग येईल ना. एक तर आधीच मला वैताग आलाय, मम्मी येऊन भडकेल ना माझ्यावरती, मला अजून वेगळंच वाटेल. म्हणून मी थोडं भांडी घासून ठेवतो, जरा हेल्प करतो मम्मीची, तेवढं तरी करतो. नाही तर काय, इथं घरात बसून बसून वैताग आला नुसतं, माहिती का. बाहेर जायचं होतं ते पण नाही जायला भेटलं. मम्मी पण आली बघा. 6 वाजले तरी लाईट आले नाही अजून. 1% चार्जिंग आहे, ती पण मी टिकवून ठेवली आहे फोनमध्ये, माहिती का. ठेव जायचंय. मम्मी आली तरी पण लाईट नाही आली अजून. ठीक आहे, पार्ले बिस्किट घेऊन बाहेर माहिती पडलं काय? बाहेर माहिती पडलं लाईट का नाही ते? बाहेर माहिती पडलं का लाईट का नाही ते? 5 वाला म्हणा, नंतर 10 वाला, आणि 10 रुपयाची मेणबत्ती आहे. 5 वाले 2. बाहेर माहिती पडलं लाईट का नाही ते? माहिती आहे, ते म्हणजे कसलं काम चालू आहे. अरे कसलं एवढा दिवसभर झोपले तर ही लोक पण काय यार, काय बोलत नाही ना कोण. हा ना. आता असंच जर स्लम एरियामध्ये झालं असतं ना, सगळी उतरली असते रस्त्यावरती, माहिती का. हे खोलू नको. तर नको बोलू, उंदीर येतो तिथून, आणि आदमी झाडू नको मारू. त्या कोपऱ्यातून उंदीर येतो. मग आत बाहेर जा आणि आतमध्ये बाहेरून लाव मग खिडकी. लॉक होईल ना. मी आहे ना खोलायला. तू होतच थांब मग. मी आलो 2 मिनिटात आलो. आला त्यो. त्या आता तू कोपऱ्यातूनच. चावी घेऊन जा. तू इकडून लॉक होईल, तिकडून लॉक होईल, बाहेर असेल. नाही चल. तर बघा चाय पितोय, चाय आणि बिस्किट. मम्मी पण अंधारात. काय यार, तसा मेणबत्ती आणलेली आहे, पण बघू लाईट जर 7 वाजेपर्यंत आली तर नाही उपयोगाची मेणबत्ती, आणि जर नाही आली तर उपयोगाची. फिलहाल तर मी थोडं बोलूनच एंड करतो ब्लॉगला, म्हणजे असं नंतर चालू करतो. कारण का माहिती का, लाईट नाही आली ना तर फोन स्विच ऑफ होईल 100%, कारण 1% चार्जिंग आहे. थँक गॉड भाई, आत्ताच लाईट आली. जस्ट लाईट आली, माहिती आहे का. आता फोन फटाफट चार्जिंगला लावतो आणि नंतर भेटतो तुम्हाला, ठीक आहे. हे काय फालतूगिरी आहे यार. आत्ता लाईट आलेली, थोडा वेळ झाला, 10 मिनटं झाली. फोन फटाफट नशीब चार्जिंग लावला होता मी, तर 20% तरी चार्जिंग झाली, माहिती आहे का. आणि पुन्हा लाईट गेली 5-10 मिनिटांनी, माहिती आहे का. हा मम्मी, फालतूगिरी चालू आहे यार. मम्मी बघा अंधारात पोची मारते बिचारी. आता हे कॅन्डलनेच हे करायला लागणार, काय माहिती आता कधी येईल लाईट. फायनली लाईट आली परत एकदा. आणि मम्मी जेवण करायला घेतलं पण मम्मीने. ए बाबा, भाजी घेऊन घेते. माझी मशीन चालू कर. काय बनवते? कपड्याची मशीन चालू कर, भाजी आणि भाकरी बनवते बस. तिथं कपडे धुवायला टाकले होते, मध्येच लाईट गेली, तर कपडे पेंटिंग राहिलेत. परत चालू करू आता त्याला. हा चालू आहे बरोबर. मी आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय. रात्रीचं मस्त वाटतं आंघोळ करायला, माहिती का. एकदम फ्रेश वाटतं आणि एकदम झोप पण चांगली लागते. मम्मी बघा इथे सकाळची तयारी करते. झालं जेवण? ओके, पर्यंतला काय लागले रे डाग कसले. कुठं लागलंय काय? आले हा हे ना, हे का कलरचं. हे वाले एकदम मित्राच्या घरात ना पेंट करत होतो ना, त्याचं पडलेलं आहे. बऱ्यान वाट लावली हा ना. म्हणून तर भाकरी करायची अजून. अजून भाकरी घालायची आहे. हा, पहिली भाजीची तयारी कर सकाळची. पप्पा कधी येणार आहेत? बघ, फोन कर, विचार. मीटिंग झाली की पप्पा निघाले की. अच्छा ठीक आहे ओके. मम्मी बघा इथं भाकऱ्या घालते. पण पाण्यातच घालते, मला त्याचा कंटाळा. ज्वारीच्या? हा, ज्वारी, नाचना सगळं मिक्स. मिक्स आहे. हा त्याच्यात ज्वारी नाचणं मिक्स आहे. हा. अरे बापरे. आणि गवारची भाजी का तापवून ठेवते? ती गरम करून चांगली पिळायची आणि नंतर भाजी बनायची. ती सकाळी बनवणार ना? हा, शिजवून ठेवतो. अच्छा. खोबरं टाकते, डाळ थोडं, हे थोडं. आता ती मगाची भाजी बनवणार ना मम्मा?
बनली पण बनली पण अरे वा. मला पाहायला चालवलं रे. मम्मी बघा काय विचारते मला, या साडीवरती हे ब्लाऊज येतंय का, कारण मम्मीला उद्या घालायचे. मला काय विचारते, तुला घालायचंय किनारीवरती येते की बोल ना कलर. तर मला काय माहिती त्याचं आता. चल मी अंदाजाने सांगू ना तुला, तर नाही येत आहे. हिरवं नाही का? अरे भेटत नाही. हळदीला हळदी नाही साडी. हा ही साडी हळदीला चांगली आहे. चालेल. मला औषधी ही कुठल्या मावशीने घेतली? मंदिर ॲक्च्युली आता घरात फंक्शन आहे ना, हळद आहे आता, लग्न पण आहे काकाच्या मुलीचं. तर मम्मी हळदीला ही साडी घालणार आहे मला वाटतं. पण पहिला उद्याच्या साडीचं हे कर, ब्लाऊज हे कर, नक्की कर. मला नको विचारू. काय भेटत नाही तरी. एवढ्या साड्या आहेत त्या असताल कुठंतरी बघ कोपऱ्यात. किती साड्या आहेत मम्मीकडे यार. एवढं तर माझ्याकडे कपडे पण नाहीत. आणि नंतर माझ्या कपड्यांवरून वाद असतो की तुझे कपडे इकडे, तुझे कपडे तिकडे, माहिती आहे का. मम्मीला बघा ब्लाऊज भेटत नव्हता म्हणून मम्मीने साडीच चेंज केली. बोलली गेले तेल लावत, अपने पास बहुत साडी. हा मम्मा. हे बघा भाकरी प्लस दुपारची चपाती पण आहे आणि दुपारची भाजी पण आहे. मोडाची चिकन नाही खाली होती मी, कारण मी फोडणीचा भात खाला होता फक्त सकाळी आणि त्याच्यावरती काहीच खाल्लं नव्हतं. त्यानंतर लाईट गेली होती ना, दिमाग खराब झाला होता. आणि हे बघा आता मेथीची बारीक मेथी ना मम्मी, बारीक मेथीची भाजी. मी आता जेवून घेतो. पप्पाला लेट होणार आहे कारण पप्पा चेंबूरला आहेत ना, तर मग लेट होणार यायला म्हणून. आणि मला लागली भूक. सकाळी फक्त फोडणी भात वरतीच होतो मी ना, म्हणून तर फिलहाल तर जेवून घेतो. पप्पा पण आले बघा चेंबूरवरून आणि पप्पा जेवले पण येऊन. जेवायचं नाही, जेवायचं नाही. सांगतोय. जेवण वगैरे झाले सगळ्यांचं. पप्पा पण तिकडे बघा हातरून घालतायत. फिलहाल तर मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.